अनेक क्रांतिकारक आपल्या आदिवासी समाजात होऊन गेले। जंगल, विचार, संस्कृती या सर्व गोष्टींना सोबत घेऊन चालणारा आपला आदिवासी समाज, ज्याच्यामुळे आज पर्यावरण टिकून आहे आणि या पर्यावरणामुळे आपण टिकून आहोत ही ओळख करून देणारे आपल्या भारतीय संस्कृतीचे सर्व क्रांतिकारक। आणि आज 9 ऑगस्ट आदिवासी दिवस म्हणून आपण साजरा करतो। आदिवासी दिवस म्हणजे काय? तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या विचारांची क्रांती एका विशिष्ट ठिकाणी एका समुदायापर्यंत पोहोचवणं हे काम या क्रांतिवीरांनी केलं। आपल्या सर्व भारतीयांसाठी आदिवासी समाज एक आदर्श रूढी परंपरा आहे आणि या विचारांना आपण काम करण्यासाठी 9 ऑगस्ट आदिवासी दिवस या सर्व महान क्रांतिकारकांना नमन करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। आदरणीय सर्व मान्यवरांना विनंती करतो, सर्व क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। जागतिक आदिवासी दिवस अडावत येथे उत्साहात साजरा। अडावत आदिवासी पारधी समाज व क्रांतीवीर समशेरसिंग पारधी यांच्या वतीने अडावत येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजुटीचा संदेश दिला। कार्यक्रमास अडावत गावचे सरपंच बबन तडवी, मनोहर पाटील, दिनकरराव देशमुख, हरीश पाटील, संदीप महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पारधी, श्याम महाजन सर, मनोज पारधी, राहुल पारधी, श्याम महाजन यांच्यासह समाजातील बांधव, भगिनी, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त अडावत गावातून पारंपरिक वेशभूषा, संस्कृती आणि आदिवासी परंपरेचे दर्शन घडविणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, सामाजिक एकता आणि समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। आपली संस्कृती व परंपरा जपत शिक्षण, संघटन आणि सामाजिक प्रगतीच्या माध्यमातून समाजाला पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। जागतिक आदिवासी दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला। उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत आदिवासी एकता, संस्कृतीचे संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला। छोट्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो। अनादराने कोणाचा सत्कार, सन्मान राहिला